नमस्कार मंडळींनो, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजकाल कांद्याच्या पातीचा वापर हे चायनीज पदार्थ तयार करण्यामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो। पण आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार असो याच कांद्याच्या पातीचा वापर करून तयार केलं जाणारं झुणको। तर ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। तर कांद्याच्या पातीचा झुणको करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याची पात। साधारणपणे 3 जुडिओ कांद्याची पात मी बारीक चिरून घेतलंय। अर्धा चमचो हळद पावडर घेतलंय, 2 चमचे गरम मसालो, 1.5 वाटी बेसन घेतलाय। तर ह्या बेसनासाठी मी ही वाटी वापरलंय। दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलंय, चवीनुसार मीठ असा, गार्निशिंगसाठी थोडासा खोबरा घेतलाय, नको असल्यास नाही वापरला तरी चालता, आणि 15-16 हे लसूण पाकळ्या घेतलाय आणि ते थोडेशो मी क्रश करून घेतलंय। तर साहित्य तर बघून झाला, चला तर मग करूया सुरुवात। तर गॅसवर मी एक भांडं ठेवून घेतलंय। आता यात आपण तेल घालून घेऊया। साधारणपणे अर्धी वाटी एवढं तेल मी वापरलंय। तेल छान गरम होऊ देत। आता यात आपण ही लसूण घालून घेऊया। लसूण तेलात घालताना थोडीशी क्रश करूनच मग घालून घ्या, कारण नाहीतर ही फुटू शकता म्हणून। तर छान लालसर होईपर्यंत मी ही लसूण परतून घेतलंय। आता याच्यात घालूया कांदो। तर हा कांदो आपण ह्या तेलातच छानपैकी शिजवून घेऊया। कांदो छान शिजलो। आता ह्याच्यात घालूया कांद्याची पात। कांद्याची पात भरपूर अशी दिसली तरी ती शिजली की खूप कमी होता, म्हणून भरपूर अशी कांद्याची पात वापरली सा। आता छान ढवळून घेऊया। आता याच्यात घालूया हळद, 2 चमचे मसालो, गरम मसालो वापरलाय। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता बघा, मगाशी भरपूर अशी दिसणारी कांद्याची पात आता केवढीशी झाली सा। लगेच याच्यात मीठ घालूया। 1.5 चमचो एवढा मीठ असा, पण तुम्ही तुमच्या अंदाजान घाला। आता ह्याच्यात घालूया बेसन। गॅसची फ्लेम बारीक करून नंतरच आपण ह्याच्यात ह्या बेसन घालतो। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यात मी खयच पाण्याचा वापर नाही केलाय, त्याच्यामुळेच मी तेल थोडासा जास्ती वापरलंय। आणि आपण घातलेलो कांदो आणि कांद्याची पात पण व्यवस्थित शिजलेली असा। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एका छान अशी वाफ काढून घेऊया। अगदी 10 ते 15 मिनिटात ह्या झुणक्याक चांगलीच वाफ येता। ही बघा, खूप छान वाफ आली आहे आणि बेसन सुद्धा चांगला फुललेला दिसता। आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। ह्याच्यात हवा तर तुम्ही खोबरा सुद्धा घालू शकतात,
किंवा तुम्ही वरनं खोबरं हवा असला तर वापरू शकतात। तर हो बघा, आपल्या कांद्याच्या पातीचं झुणकं तयार सुद्धा झालोसा। तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचण्याच्या भाकरीसोबत ह्यो कांद्याच्या पातीचं झुणकं नक्की ट्राय करून बघा। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओक लाईक करा आणि हो व्हिडिओ शेअर सुद्धा करा। असेच तुमका नवनवीन रेसिपी बघूच्यो असतील तर माझ्या सारस्वत स्वयंपाक ह्या चॅनलाक सबस्क्राईब करूक विसरू नका। पुन्हा येईनच मी आपल्या भेटीक असेच वेगळे वेगळे रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।